गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून शुभेच्छांसह प्रशासनाला एक गंभीर निवेदन देण्यात आलंय। प्रभाग क्रमांक 24 मध्ये प्रभाग पेट्रोल पंप ते वाणी हॉस्पिटल दरम्यान सुरू असलेल्या रस्ते कामात मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावरील एका चौकातील काम पूर्ण झाले असले तरी चौक क्रमांक 1 ते 2 दरम्यान रस्ता खोदून ठेवण्यात आलाय। मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधक बॅरिकेड, सूचना फलक किंवा दिशादर्शक लावण्यात आलेले नाहीये। परिणामी रात्रीच्या वेळी येथे अपघात घडल्याची घटना समोर आली असून एका मोटरसायकल व कारचा अपघात झालाय। स्थानिक नागरिकांच्या मते रस्त्यावर मोठे खड्डे तसेच ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे, पण दोन्ही बाजूंनी रस्ता खुला ठेवण्यात आल्यामुळे अनभिज्ञ वाहन चालक थेट या धोकादायक भागात प्रवेश करीत आहे। त्यामुळे आणखी गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे यापूर्वीही शहरातील विविध बांधकाम ठिकाणी अपघात झाले असून काही ठिकाणी मजुरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या। मुंबई परिसरातील एका प्रकरणात तर संबंधित बिल्डर विरोधात गुन्हा दाखल झाल्याचंही सांगण्यात आलंय। त्या पार्श्वभूमीवर गोविंद नगर परिसरातील नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींवर संताप व्यक्त करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। रस्ते खोदलेल्या ठिकाणी त्वरित बॅरिकेड उभारणे, सूचना फलक लावणे आणि वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे कोणत्याही नागरिकाचा जीव गेला तर संबंधित ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली। नागरिकांनी लोकप्रतिनिधींनाही सजग राहण्याचे आवाहन करत केवळ बैठका व फोटो सेशन पुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समस्यांचे निराकरण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।